नमस्कार, मी संजय भोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादी एकत्रीकरण म्हणजे शरद पवार राष्ट्रवादी आणि अजितदादा राष्ट्रवादी एकत्रीकरणाच्या बाबतीत बातम्या येत आहेत आणि त्याच्या चर्चाही मुंबईमध्ये आणि दिल्लीमध्ये सुरू आहेत. तर त्याच्यावर विश्लेषण करणं महत्त्वाचं असं आहे की ते आधीचा काळ जरा बघितला आपण तर अजितदादा भारतीय जनता पक्षाला जाऊन मिळायच्या आधीची घटना जर का आपण बघितली तर अजितदादांची इच्छा सुप्रियाताई या राष्ट्रीय अध्यक्ष व्हाव्यात आणि आपण पवारसाहेब हे निवृत्ती घेणार नाहीत, त्यांचं लक्ष राहील, पण आता आपण ही जबाबदारी घेतली पाहिजे हे अजितदादांचं परखड आणि स्पष्ट मत होतं, कारण ते स्पष्ट वक्तेच होते. त्यावेळेला तो प्रसंग आठवा, जयंत पाटील रडलेले, जितेंद्र आव्हाड यांची भूमिका काय होती, कारण लोकसभेच्या निवडणुकीच्या आधीच्या घटना आहेत या. त्यावेळेला जयंत पाटलांनी स्पष्ट विरोध केलेला होता, सुप्रियाताईंना आता राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी देऊ नये आणि शेवटी शरद पवार यांना माघार घ्यावी लागली. अगदी त्यांनी एक पुस्तक प्रकाशन त्यांच्या आत्मचरित्राच्या विषयी होतं, त्यावेळेला त्यांनी स्पष्ट केलं होतं की आता निवृत्तीचे वेध लागलेले आहेत, अशा पद्धतीनं म्हणजे सुप्रियाताईंना राष्ट्रीय अध्यक्ष बनवायचं आणि अजितदादांची त्यावेळेला मनोमनी इच्छा होती. पण अजितदादांना ते होऊ दिलं नाही, सक्सेस होऊ दिलं नाही, यशस्वी होऊ दिलं नाही. ह्याचं प्रमुख कारण म्हणजे जयंतराव पाटील प्रदेश अध्यक्ष होते त्यावेळेला आणि ही भूमिका त्यांनी स्पष्ट केलेली होती. नंतर ते घवघवीत यशही मिळालं लोकसभेमध्ये. हे सगळं आपण का आत्ता बोलतोय तर पुन्हा आता एकत्रीकरण करायचं आणि सुप्रियाताईंना राष्ट्रीय अध्यक्ष करायचा असा प्रस्ताव आता चर्चेला येऊ लागलाय. पण सुप्रियाताईंना अध्यक्ष कोण होऊन दिलं नाही हे अजितदादा राष्ट्रवादी पक्षातले आमदारच आता विचारतायत. कोण विचारते नाही, आमदारच विचारतायत. आणि जयंत पाटील ह्याला उत्तर काय देणार? जयंत पाटलांचा पण विरोध आहे का मग आता? जितेंद्र आव्हाडांची भूमिका काय हे आता स्पष्ट झालं पाहिजे. त्यामुळे आता ह्या चर्चा जोरजोरात चालू झालेल्या आहेत. आणि जयंत पाटलांची भूमिका काय तर आता ते बोलतायत की अजितदादांची इच्छा होती एकत्र व्हावं. मुद्दा मुख्य आहे, राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार हा मुद्दा आला ना परत. मग सुनेत्राताईंना करणार का आणि कोण होणार हे सगळे विषय ते राष्ट्रवादी अजितदादा गट ठरवेल. परंतु आत्ता जर का पवार राष्ट्रवादीकडून सुप्रियाताईंना तुम्ही राष्ट्रीय अध्यक्षपद द्या म्हटलं तर हे तयार होणार का? हित माशी शिंकणार आहे आता. म्हणजे तुम्ही एकत्रीकरणाला तुमच्या अटी ह्या अजितदादा राष्ट्रवादी गटाला मान्य नसणार आहेत आणि त्यामुळं आता हे प्रयत्न चालू आहेत. आणि पवार साहेब अजून मौन अवस्थेतच आहेत, ते काही बोलतील अशी अवस्था नाही, कारण सगळे दुःखाचा डोंगर एवढा मोठा आहे पवार कुटुंबियांवरती, हे बघतोय आपण. पण ह्या चर्चा तर थांबणार नाही आहेत ना बाहेर. आता प्रत्येकजण आता राजकारणाच्या दृष्टिकोनातून बघणार आणि राष्ट्रवादी अजितदादा पक्षाला आता नेतृत्व हे पाहिजेच ना. सुनेत्राताईंचं नाव पुढे येते आता, परंतु ते पुढे येते ते राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आता अजून येत नाहीये ना. त्या विषयावरही मला आता वेगळं बोलायचं आहे, परंतु आत्ता विषय मी एवढाच घेतलाय, शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे जयंत पाटील माजी प्रदेश अध्यक्षांची भूमिका काय असणार, विलिनीकरणाच्या अटी तुमच्या काय असणार आणि राष्ट्रीय अध्यक्ष सुप्रियाताईंना करा असं तुम्ही कुठल्या तोंडानं सांगणार? आता अजितदादा राष्ट्रवादी पक्षाचे नेते विचारतायत, ह्याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. सुप्रियाताईंची मग दादांची इच्छा त्यावेळेला होती, तर मग आता हे सगळं राजकारण विचित्र झालेलं असतं. तुम्हाला आता हे बघितलं असतं, अजितदादांच्या मनासारखं जर का त्यावेळेला झालं असतं तर भारतीय जनता पक्षामध्ये अजितदादा गेले नसते. पण ह्याला कारणीभूत कोण, याचं उत्तर कोण, जयंत पाटील देणार, जितेंद्र आव्हाड देणार का, हेच आता अजितदादा राष्ट्रवादी पक्षाकडनं आमदार विचारतायत. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.